नाही, आता दोन्ही पक्षांनी एक वर्कआउट करायचं की एकूण जागा किती आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये आपल्याला काय करता येईल युती करण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. आणि या सकारात्मक चर्चेतूनच हे ठरलंय की आपण पुन्हा एकदा बसायचं आणि ते पूर्ण वर्कआउट केल्यानंतर बसायचं. आज माननीय गोरंट्याल साहेबांनी जे सांगितलं की माननीय बावनकुळे साहेब येणार आहेत, त्यांच्या पक्षांच्या उमेदवारीच्या सुद्धा मुलाखती उमेदवारांच्या होणार आहेत आणि म्हणून त्यांना 2 दिवस लागणार आहेत. आम्ही आज भाऊसाहेब बुगे असतील, पाचपुले साहेब असतील, आपले गोरंट्याल साहेब, आबा लोणीकर साहेब, आमचे पांगरकर अण्णा, हे सिद्धिविनायक मुळे आणि खरं तर आमचे आता जुने संबंध सगळ्यांचे आहेतच आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की ही महानगरपालिका युतीमध्ये व्हावी आणि युतीमध्ये जर झाली तर निश्चितपणानं ही महानगरपालिका ही पहिली निवडणूक आहे. तर या महानगरपालिकेवर कुठल्याही परिस्थितीमध्ये युतीचा भागवा फडकला पाहिजे या मानसिकतेमध्ये आम्ही सगळे बसलो होतो. परंतु आता शेवटी वर्कआउट केल्याशिवाय म्हणजे शेवट म्हणजे आपल्याला अंतिम याच्यापर्यंत येता येणार नाही आणि म्हणून पुन्हा बैठक होतील आणि त्यामध्ये निर्णय होईल. प्रश्न आहे जसं महापौर पदाचं कोणात जायचं, काही मुख्याच्या जागा आहे शेवटी निश्चित म्हणूनच वर्कआउट करायचे. आणि हे वर्कआउट केल्यानंतर जसं गोरंट्याल साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे पुन्हा दानवे साहेब असतील, लोणीकर साहेब असतील, आमच्याकडे खोटकर साहेब आहेत, पुन्हा एक बैठक होईलच आणि मग नंतर अंतिम युतीच्या संदर्भामध्ये निर्णय होईल. महापौर पदासाठी काही रस्सीखेच होण्याची केलं नाही, महापौर पदाच्या संदर्भामध्ये जे आता सांगितलंय की ही आजची बैठक कोण महापौर असावा याची नव्हतीच. युती करायची आणि करायची असल्यास काय तुमची परिस्थिती आणि काय आमची परिस्थिती यामधली देवाणघेवाण आणि या संदर्भातली जी बैठक होती. साधारणतः कधीपर्यंत म्हणजे आणखी बैठक कधी 2-3 दिवस लागतील, अगदी पुन्हा 2-3 दिवस लागतील, कारण की त्यांच्या उमेदवारांच्या आता बैठकाच आहेत पुन्हा परवा दिवशी आणि आमच्या सुद्धा उमेदवारांच्या आम्ही अद्याप बैठका घेतल्या नाहीत आणि मग या बैठका घेतल्यानंतर आम्हालाही प्रत्येक प्रभागामधला एक अंदाज येतो आणि मग बोलणी करायची तर आम्हाला माहिती असलं पाहिजे ना प्रत्येकांना. आम्हाला माहित तर आहेच, पण तरी सुद्धा आता देवाणघेवाण कशी करायची या संदर्भामधली एक आमची चर्चा होईल पक्षांतर्गत आणि नंतर मग आम्ही पुन्हा बोलतो. कोणी नेते मंडळी येणार आहे, आता बावनकुळे देत आहे तुमच्या पक्षाने? नाही, आमच्याकडं आता अर्जुन खोतकर साहेब उपनेते आहेतच आणि बावनकुळे साहेब हे काही मला वाटतं की ते युतीच्या संदर्भात येणार नाही, ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे समन्वयक आहेत या निवडणुकांचे आणि म्हणून ते प्रत्येक मला वाटतं महानगरपालिकेच्या संदर्भात येत असतील.